निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार, पुण्यासाठी आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा. मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता अजित पवारांवर निशाणा. 2001 ते 2014 पर्यंत पुण्याचे पालकमंत्री होता. शहरासाठी काय केलं तर सत्ता असताना तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का? चंद्रकांत पाटलांसह मुरलीधर मोहोळांचं अजित पवारांवर टीकास्त्र. महायुती धर्म केवळ भाजपनेच पाळावा असं नाही. रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा. तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्हीही पाळत आहोत, अजितदादांचं उत्तर. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग. परभणीसह जालना, नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका. तर मुंबईत उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेसह मनसेच्या शाखांना भेटीगाठी. उद्धव ठाकरेंचा वरळी, भायखळा, शिवडी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचार दौरा. आदित्य ठाकरेंचाही धारावी आणि कुर्ल्यामधील शाखांना भेटी देत नागरिकांशी संवाद. तर रश्मी ठाकरे मनसे उमेदवार यशवंत किल्लेदारांच्या शाखेला भेट देणार. ठाण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो. कोरोना काळामध्ये मास्क घालून आम्ही घरी बसलो नाही, पीपी किट घालून रुग्णालयामध्ये गेलो, आमचा अजेंडा विकासाचा, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. एकनाथ शिंदे ठाण्यातील रेहमान डकेत. शिंदेंच्या नातेवाईकांच्या दारामध्ये ड्रग्ज सापडलं, तुमच्या घरामध्ये कोणी ड्रग्ज घेतं का? सातारा ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांचा गंभीर आरोप. परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादानं नेस्तनाबूत करणार. 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा. 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल. फडणवीसांची मतदारांना साथ. लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही. कार्यकर्ता मेळाव्यातून रवींद्र चव्हाणांचं विधान. 66 बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधात मनसेची हायकोर्टात याचिका. ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब. अविनाश जाधवांचा आरोप. पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला दाखवले. स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी होईपर्यंत निकाल राखून ठेवावा. नोटा ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक व्हावी. मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी. निवडणूक काळातच मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कापडानं झाकल्यानं नवाबाद. डागडुरीच्या कारणाची चर्चा. मात्र महापालिका आणि वॉर्ड अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्टता नाही. निवृत्तीच्या संकेतावरून नारायण राणेंनी युटर्न घेतला. निवृत्त होतो असं मी म्हणालो नाही, तर लोकांना रिझल्ट देऊ शकलो नाही, तर पदाचा उपयोग काय असं वक्तव्य होतं. राणेंकडून स्पष्ट. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का. ठाकरेंच्या 2 अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. भाजप उमेदवारांना ठाकरेंच्या उमेदवारांचा जाहीर पाठिंबा.